काल विधान परिषदेवरील 10 आमदारांचा कार्यकाळ पूर्ण झाला. उद्धव ठाकरेंसहित काल विधान परिषदेतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकण्यासारखं होतं. काल उद्धव ठाकरे पाहिल्यानंतर पुन्हा लोक म्हणायला लागली की खरंच ठाकरे होणं सोपं नाही. उद्धव ठाकरे अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला खरं तर राजकारणच समजलं नाही, त्यामुळे कालच्या पटलावरती कदाचित देवेंद्र फडणवीसांनी आणि एका अँगलने एकनाथ शिंदेंनी मान्य केलं की ठाकरेंना खरंच राजकारण कळलं नाही. जिथे बोट धरून चालायचं होतं तिथे ठाकरे शब्द पकडून बसले आणि 2 व्यक्तींची 2 पक्षांची फाटाफूट झाली. इकडे एकनाथ शिंदे 5 वर्षापासनं पहिल्यांदा उद्धव ठाकरेंसमोर म्हणाले, स्वसा सुटला म्हणून सोबत सुटत नाही. स्वसा सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. आणि म्हणून निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर्य मन आहे. की हा निरोप समारंभ नाही, हा शुभेच्छांचा वर्षाव आहे. हा तुमचा शेवट नाही, या आपण कधी भेटूयात, बोलूयात. शिंदेही तेच सांगू पाहत आहेत. हे राजकारण आहे, आपण पुन्हा एकदा बसूयात, बोलूयात. पण ठाकरेंनी तेही धिडकरलं. नीतिमत्ता, भावना, वैचारिकता या गोष्टींना खरोखर राजकारणामध्ये काही स्थान आहे की नाही हा प्रश्न होता. पण त्या मुद्द्यांना स्थान आहे हे ठाकरे वारंवार बोलून दाखवतात. कदाचित 5 वर्षात पहिल्यांदाच ठाकरे असं म्हटले असावे की एकनाथ शिंदेसारखा माणूस जो माझ्या खूप जवळचा होता, त्या माणसालाही मी कधी कळवलोच नाही. ठाकरेंचे हे शब्द ऐका. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच, पण मी कोणाला कळलोच नाही. देवेंद्र फडणवीस तर असेही आणि तसेही विरोधक बनलेच होते, पण कदाचित साताऱ्यामध्ये 20 तारखेला जे घडलं त्यानंतर एकनाथ शिंदेंना सुद्धा ही अनुभूती झाली असावी की ठाकरे त्यावेळी योग्यच होते. मी तुम्हाला थोडंसं बॅकफ्लॅशला नेतोय. आठवतंय 2019च्या आधी ठाकरे आणि फडणवीस वेगळे होण्याअगोदर एकत्र सत्तेत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे सत्तेत असताना सुद्धा भाजपच्या विरोधात भूमिका घ्यायचे, भाजपच्या विरोधात बोलायचे, देवेंद्र फडणवीसांना प्रश्न तयार करायचे. सत्तेत राहून विरोधकाची भूमिका ठाकरेंनी निभावली, कारण काही भाजपाचे निर्णय हे नीतिमत्तेला धरून नव्हते असं ठाकरेंचं त्यावेळी म्हणणं असायचं. सत्तेत राहून आपल्या सोबतच्या पक्षाला विरोध करणं ही तशी खूप मोठी डेअरिंग. याचा अर्थ आपण कधीही पक्षातून बाहेर पडायला तयार आहोत हा मेसेज त्यावेळी ठाकरे देण्याचा प्रयत्न करायचे. याचा अर्थ ठाकरे सत्तापीपासून ते 2019ला फाटाफूट इतकी पडलेली होती की त्यावेळीही ठाकरे आणि फडणवीस वेगळे लढण्यावरती त्यांचं एकमत होतं. त्यानंतर ठाकरे-शहांची भेट झाली, 50-50चा फॉर्म्युला ठरला अशी घोषणा झाली आणि 2 पक्ष एकत्र लढले. अडीच वर्षांचं मंत्रिपद, मुख्यमंत्रीपद द्यायला फडणवीस किंवा भाजपा हा पक्ष तयार नव्हता. जे ठरलंय ते द्यायला तयार नाहीयेत, तर मग आम्ही दुसरा रस्ता निवडतो या भूमिकेवर ठाकरे आले आणि महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्याच ठाकरेंची जिरवण्यासाठी 2.5 वर्षानंतर म्हणजे जवळपास 2022च्या जून महिन्यात साम दाम दंड भेद ही रणनीती आखत एकनाथ शिंदेंना 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. जे शिंदेंबाबत केलं तेच 2019ला ठाकरेंबाबत केलं असतं तरी सुद्धा भाजपा आणि शिंदेवरती हवे तितके शिक्के लागले नसते, गद्दालीचा शिक्का लागला नसता. 2.5 वर्ष एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन असं जाणवलं की हेही आपल्या डोक्यावर बसू शकतात आणि त्यामुळे हळूहळू करून शिंदेंना हटवण्याची तयारी होऊ लागली. 2024चं इलेक्शन पार पडलं आणि त्यानंतर शिंदे उपमुख्यमंत्री पदावर आले. तेव्हापासून आत्तापर्यंतची जर एक टाईमलाईन जोडायची जर ठरली तर आनंदाचा शिदा, माझी शाळा असे बऱ्याचशा एकनाथ शिंदेंच्या योजना बंद झाल्या. योगेश कदम, संजय शिरसाट, संदीपम भोमरे, दादा भुसे असे एकनाथ शिंदेचे अनेक मंत्री अडचणीत आणले गेले. आत्ताही दीपक केसरकर हे अडचणीत आणले गेले. त्यानंतर नगरपरिषदा, महानगरपालिका निवडणुका आणि आता झेडपी. नगरपरिषदेला सगळे पक्ष स्वतंत्र लढले. शिंदेंनी अनेक नगरपरिषदा काबीज केल्या. महानगरपालिकेत फक्त मुंबईपुरती युती केली गेली आणि आता झेडपीमध्ये दाम दंड भेद वापरून सातारा झेडपी ताब्यात घेतली. या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदेंनी अनेकदा कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार घातला, अनेकदा अधिवेशनादरम्यान दिल्ली दौरे केले, अनेकदा बंद दारात शहांसोबत चर्चा केल्या, अनेकदा आपली नाराजी बोलून दाखवली आणि आत्ताच्या अधिवेशनात तर भाजपा या पक्षाविरोधातच जवळपास शंभूराज देसाई आणि अख्खं बाकीचं मंत्रिमंडळ पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होतं. पण आपलेच दात आणि आपलेच होठ या भूमिकेमुळे शिंदेंना बोलता येणार नव्हतं.
आणि म्हणून कदाचित काल विधान परिषदेमध्ये पुन्हा एकदा आपण भेटू हे शिंदेंचे ठाकरेंसाठी निघालेले उद्गार आणि शेवटी मी उद्धव ठाकरेंबाबत उद्धव ठाकरे साहेब हे 2022 नंतर शिंदेंच्या तोंडून ऐकलेले शब्द सांगतायत की ठाकरे होणं खरंच सोपं नाही याची अनुभूती कदाचित शिंदेंना आली असावी. तुम्हाला काय वाटतं? राजकारणाचे छक्केपंजे खरोखर ठाकरेंना समजले नाहीत का की ठाकरे जे करत होते ती नीतिमत्ता होती आणि हे जे राजकारण सुरू होतं ते अभद्र राजकारण होतं, कूटनीती होती? की मग हेच राजकारण असतं? कमेंट करा. मुद्दा विषय आवडला असेल